नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण कसे असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण कसे असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे, मुंबई आणि अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर 11, 12, 13 ऑक्टोबर 2023 या तारखेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर जास्त राहील, जसे केरळ, कर्नाटक, गोवा इथे मुसळधार पावसाचा अंदाज, किनारपट्टीचा परिसर आणि आसपासच्या भागातही वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्याचा दक्षिणी परिसर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा आणि तमिळनाडूच्या पूर्व भागामध्ये वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, बेंगळुरू, नंदियाल, विजयवाडा इथे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद हलक्या सरींचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांतामाल, रौरकेला, धनबाद या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फारशी नाही, वारे वाहण्याची शक्यता आहे। मात्र महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पावसाचा जोर जास्त राहील, तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, अल्टोना जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, रानाकोंडे, कानापूर, निठूर, गुंजी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गव्हाली, पडला, अलगोटे, तिक्सा, बंडोरा, कुचकुडे, साईगाव, कास्टोरॉक इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। कानकोन, जागवी, रोहना, मडगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वास्कोदगामा मध्यम पावसाचा अंदाज राहील। पणजी, मापासा, पारसिमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। ओरस, वेंगुर्ला, महापण, कुडलई जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिगळा, वायगणी, कासल, पोंडा, राधानगरी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज अजरा, नेसारी, अडदाला हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, मलजाटी, चिकोडी, निपाणी, मुरगोड, राधानगरी, गारगोटी, कागल, इस्पुर्ली, सल्लगा या भागातही हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर, जतवेल, किनीकोडाली, इचलकरंजी, परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरुलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गोकाक, अलकांगिलाई हलका पाऊस राहील। मलजाटी, चिकोडी, रायबग, सल्लगा, शिरगोफी, इचलकरंजी, सांगली, मालगाव, मंगसुळी हलका पाऊस राहील। जळकाटी, किरंगी, देसिंग, तासगावलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। आडाली, तेलसंग, तिकोटा, कानामडीलाई हलका पाऊस राहील। जत, दागलपूर, बिलर ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे कानापूर, विटा, रामपूर, पलूस, सासगाव, इस्लामपूर, मेढा, उडाले, कराड हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सातारा जिल्ह्याकडे उमराज, फिसवली, बडोज, मायनी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगाव, मोल, देवरा, वाई, रावडी आणि खंडाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे।
तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात उमराज, कोयना पठाण, अरळ, आरवाडे, सर्वाट, उसटफोट या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पूर्णागड, वडापेठ, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, रत्नागिरी या बऱ्याच ठिकाणी किनारपट्टीकडे जोर कमी राहील। हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे उत्तर भागात माखणजण, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, खेड, चाकदेव, उसटफोट, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। घोगरी, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाचपन्नाई, कलसीत, मंदनगरलाही हलका पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याकडे ब्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण हलक्या सरींचा अंदाज राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा फारसा नसून ढगाळ वातावरण सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील। पेण, शिरोळ, खोपोली, कसमत, कर्जत, कुसर या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे आणि मुंबई, नवी मुंबई, नरेल, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार, शहापूर ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज नाही। हलक्या सरींची शक्यता ही कर्जत, कुसर, पेठ, वाडा, मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे, सम्राटगुंडा या भागात असून पालघर जिल्ह्याच्याही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि नाशिक जिल्ह्यातही वातावरण कोरडे असून गारवारे वाहण्याची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार पुढील 3 दिवसात वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ वातावरण या भागात राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही अंशतः ढगाळ स्थिती राहून पावसाची शक्यता नाही, तर गार वारे वाहण्याची शक्यता मात्र बघायला मिळणार आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम या भागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या भागातही वातावरण कोरडे राहून गार वारे वाहण्याची शक्यता देखील पुढील 3 दिवसामध्ये या भागात बघायला मिळणार आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये वातावरणात बदल होऊन दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात गार वारे वाहून थंडीची चाहूल बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।